लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा भव्य रूट मार्च, 4 पोलीस ठाण्यांच्या पथकांसह सुरक्षा तुकड्यांची प्रभावी उपस्थिती। बातमी फुलंब्री येथून। राज्यातील सुरू असलेल्या नगरपालिका नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर फुलंब्री शहरात आज मोठ्या प्रमाणावर रूट मार्च काढण्यात आला। फुलंब्री, वडोद बाजार, चिकलठाणा आणि करमाड या 4 पोलीस ठाण्यांच्या पथकांसह विविध सुरक्षा तुकड्यांचा समावेश असलेल्या या रूट मार्चमुळे परिसरात निवडणूक सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण दिसून आले। शहरातील फुलंब्री टी पॉइंट, नगरपंचायत इमारत परिसर, सोनार गल्ली, विठ्ठल मंदिर, राम मंदिर, सावता मंदिर, फत्ते मैदान, जामा मस्जिद, भाजी मार्केट ते बस स्थानकापर्यंतचा संपूर्ण परिसर या रूट मार्चद्वारे पायदळ तपासण्यात आला। या मोहिमेत 13 पोलीस अधिकारी, 37 पोलीस कर्मचारी, 42 होमगार्ड, आरपीसी प्लाटूनचे 10 जवान आणि एसआरपीएफचे 8 जवान अशी एकूण 13 अधिकारी व 97 कर्मचाऱ्यांची फौज सहभागी झाली होती। यावेळी जवान रायफल, गॅसमन हेल्मेट, बॉडी प्रोटेक्टर यासह सज्ज होते। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पेजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, रघुवीर मुरहाडे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, वडोद बाजारचे एपीआय सुनील इंगळे, पीएसआय क्षीरसागर, तर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पीएसआय श्रीनिवास धुळे व पीएसआय पारधे यांच्या पथकांसह एसआरपीएफचे 1 प्लाटून, आरसीपी प्लाटून आणि होमगार्ड प्लाटून यात सहभागी झाले। निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असून पुढील काळातही अशाच तपासण्या व गस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.